नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आता सुरू करणार आहोत गणित भाग 2 इयत्ता 9वी। आपणास सर्वांस माहिती आहे की इयत्ता 8वी मध्ये आपणास गणिताचं एकच पुस्तक होतं आणि आता गणिताचे 2 पुस्तके आहेत, त्यांना अनुक्रमे गणित भाग 1 आणि गणित भाग 2 असे म्हणतात। गणित भाग 1 मध्ये कोणती कोणती प्रकरण आहेत हे आपण अगोदर पाहिलेलं आहे। आता गणित भाग 2 मध्ये एकूण 9 प्रकरणांचा समावेश आहे। पहिलं प्रकरण भूमितीतील मूलभूत संबोध, दुसरं समांतर रेषा, तिसरं त्रिकोण, चौथा त्रिकोण रचना, पाचवा चौकोन, सहावा वर्तुळ, सातवा निर्देशक भूमिती, आठवा त्रिकोणमिती आणि 9वा पृष्ठफळ व घनफळ हे प्रकरणांचा समावेश गणित 2 मध्ये आहे। चला तर मग आता पाहूया गणित भाग 2 मधील प्रकरण पहिले, भूमितीतील मूलभूत संबोध। या प्रकरणामध्ये आपण बिंदू, रेषा, प्रतल, बिंदूचे निर्देशक व अंतर, दरम्यानता, सशर्त विधाने व सिद्धता याबद्दल आपण माहिती अभ्यासणार आहोत। सुरुवातीला तुम्हाला मी एक चित्र दाखवलेलं आहे। हे चित्र ओळखलं का तुम्ही? तर इजिप्तमधील पिरॅमिडचं हे चित्र आहे। इसवी सन पूर्व 3000 या काळात एवढ्या प्रचंड रचना पूर्वीच्या लोकांनी कशा केल्या असतील? तर स्थापत्यशास्त्र आणि भूमिती या क्षेत्रांमध्ये विकास झाल्याखेरीज अशा रचना होऊ शकत नाहीत। तर भूमिती या नावावरून त्या शास्त्राचा उगम झालेला समजतो। भू म्हणजे जमीन आणि मिती म्हणजे मापन। यावरून जमीन मोजण्याच्या गरजेतून हा विषय निर्माण झालेला असावा, असा हा आपला भूमिती विषय, ज्याला गणित भाग 2 असेही संबोधलं जातं। मग अनेक देशामध्ये या भूमितीचा विकास वेगवेगळ्या काळात व वेगवेगळ्या रचनांसाठी झाला। थेल्स या आद्य ग्रीक गणितज्ञ इजिप्तमध्ये गेला तेव्हा त्याने पिरॅमिडची सावली मोजून व समरूप त्रिकोणांचे गुणधर्म वापरून पिरॅमिडची उंची ठरवली, अशी कथा आहे। तर पायथागोरस हा थेल्सचा विद्यार्थी होता असंही सांगितले जाते। तर ठरवली अशी ही जी कथा आहे, यामध्ये पायथागोरस हा थेल्सचा विद्यार्थी होता असं सांगितलं जातंय। तर प्राचीन भारतीयांना देखील भूमिती या विषयाचे सखोल ज्ञान होते। वैदिक काळामध्ये भारतीय लोक यज्ञकुंडांची रचना करण्यासाठी भूमितीय गुणधर्माचाच उपयोग करत होते। दोरीच्या साहाय्याने मापन कसे करावे व विविध आकार कसे तयार करावेत याचा उल्लेख शल्व सूत्रामध्ये आढळतो। नंतरच्या काळामध्ये आर्यभट्ट, वराहिमिहिर, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य इत्यादी गणितज्ञांनी या विषयामध्ये मोलाची भर घातलेली आहे। चला तर मग आता आपण या भूमिती या विषयाकडे वळूया। तर सुरुवातीला आपल्याला या भूमितीमधील काही मूलभूत संबोध जसे बिंदू, रेषा, प्रतल हे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे। ज्याप्रमाणे आपण संख्यांची व्याख्या करत नाही, त्याचप्रमाणे बिंदू, रेषा व प्रतल यांच्या व्याख्या केल्या जात नाहीत। भूमितीतील हे काही मूलभूत संबोध आहेत। तर रेषा व प्रतल हे बिंदूचे संच आहेत। रेषा म्हणजे जे सरळ रेषा असते हे ध्यानात ठेवा। जी सरळ रेषा आहे त्यालाच आपण रेषा म्हणतो। हे भूमितीतील मूलभूत संबोध आहेत। बिंदू, रेषा आणि प्रतल यांच्या व्याख्या करत नाहीत। तर आता आपण तुम्हाला मी थोडक्यात बिंदू आणि त्या जे मूलभूत संकल्पना आहेत, ज्या आपल्याला भूमितीमध्ये वारंवार उपयोगात आणावयाच्या आहेत आणि आपल्या लक्षात ठेवायच्या आहेत, त्या मी तुम्हाला सांगतोय। त्याची थोडी आपण ओळख करून घेऊया। हा आहे बिंदू, याला म्हणतात बिंदू। ही आहे रेषा। रेषेच्या बघा दोन्ही बाजूला बाण दाखवलेले असतात, ती आहे रेषा। जर एका बाजूला बाण असेल तर तो असतो किरण। दोन्ही बाजूला बाण नसतील, ती रेषा मर्यादित असेल त्यावेळेला तो होतो रेषाखंड।
त्याचप्रमाणे हा आहे कोन, तर हा आहे त्रिकोण, हा आहे चौकोन आणि हे आहे वर्तुळ. तर या काही मूलभूत संकल्पना आहेत ज्याची आपण आता उजळणी केली. आता आपण बिंदूचे निर्देशक व अंतर, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स याबद्दल माहिती बघूया. आता त्याच्यासाठी एक तुम्हाला संख्या रेषा मी दाखवलेली आहे. ही संख्या रेषा आहे. तर या संख्या रेषेवर काय दिसतंय, वरती काही अक्षर आहेत कॅपिटल मध्ये आणि खाली काही संख्या दिलेल्या आहेत. तर ही आहे संख्या रेषा. मग येथे डी हा बिंदू कुठे आहे बघा बरं, हा डी हा बिंदू रेषेवरील एक ही संख्या दाखवतो. डी हा बिंदू एक ही संख्या दाखवतो, म्हणजे एक ही संख्या डी चा निर्देशक आहे असं म्हणतात. बघा परत, डी हा बिंदू एक ही संख्या दाखवतो म्हणून बिंदू डी चा निर्देशक एक आहे असं म्हणतात. त्याचप्रमाणे बी हा बिंदू ऋण 3 ही संख्या दाखवतो म्हणून ऋण 3 हा बी चा निर्देशक आहे असे म्हणतात, किंवा बी बिंदूचा निर्देशक ऋण 3 आहे असेही म्हणतात. त्याचप्रमाणे ए हा बिंदू ऋण 5 ही संख्या दाखवतो म्हणून बिंदू ए चा निर्देशक ऋण 5 आहे आणि बिंदू ई चा निर्देशक 3 आहे. इथे जर बघितलं, ओ चा निर्देशक 0 आहे, सी चा निर्देशक ऋण 2 आहे. बी या बिंदूचा निर्देशक ऋण 3 सांगितलेला होता. अशा पद्धतीने आपल्या संख्या रेषेवर निर्देशक सांगितले जातात. डी बिंदू पासून आता अंतर आपण बघूया. डी बिंदू पासून ई हा बिंदू किती अंतरावर आहे, तर डी पासून बघा एक अंतर एकक, 2 एकक अंतर, म्हणजे ई आणि डी या बिंदूच्या दरम्यानचे अंतर 2 आहे, 2 एकक. एकके मोजून आपण 2 बिंदू मधलं अंतर काढू शकतो. या संख्या रेषेवरील ए व बी हे जे 2 बिंदू आहेत, या 2 बिंदू मध्ये सुद्धा अंतर 2 आहे. आता आपण बिंदूच्या निर्देशकांचा उपयोग करून अंतर कसे काढायचे हे पाहूया. 2 बिंदूमधील अंतर काढणे म्हणजे त्या बिंदूच्या निर्देशकापैकी मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करणे. साधं सोपं आहे. जर मला 2 बिंदूतील अंतर काढायचं असेल तर मी त्या 2 बिंदूतील मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करणार. आता उदाहरण बघूया. डी बिंदूचा निर्देशक 1 आहे आणि ई या बिंदूचा निर्देशक 3 आहे. बघा बरं, डी चा निर्देशक 1 आहे आणि ई या बिंदूचा निर्देशक 3 आहे. मला जर अंतर काढायचं असेल डी आणि ई मधील, तर मी काय करणार, मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करणार, ते माझं अंतर येईल. आपल्याला माहिती आहे 3 हे 1 पेक्षा मोठे आहे, म्हणून मला जर बिंदू ई आणि डी मधलं अंतर काढायचं असेल तर मी काय करणार, 3 वजा 1 बरोबर 2, म्हणजे अंतर आपलं 2 आहे. म्हणून बिंदू डी व ई किंवा ई व डी हे अंतर डी कंसात ई डी याला वाचायचं डिस्टन्स ई डी असं दर्शवतात, आणि हे अंतर म्हणजेच लेंथ ईडी म्हणजे रेख ईडी ची लांबी आहे. म्हणून रेख ईडी ची लांबी किंवा रेख डीई ची लांबी ही 2 एकक आहे. आता हे जर मला सोडवायचं असेल तर मी लिहिणार डिस्टन्स ई कॉमा डी बरोबर 3 वजा 1 बरोबर 2, म्हणून लेंथ ईडी बरोबर 2. तसेच डिस्टन्स ईडी बरोबर लेंथ ईडी बरोबर 2. डिस्टन्स आणि लेंथ दोन्ही सारखं असतं, दोन्हीचं अंतर सेम असतं. तसेच डिस्टन्स डीई आपण डी पासून ई चं अंतर घेऊया किंवा ई पासून डी चं अंतर घेऊया, कुठल्याही दिशेने घेतलं तरी ते अंतर सारखं येणार. आता आपण दुसऱ्या एका बिंदूचं अंतर बघू. डिस्टन्स सी डी
बिंदू सी आणि बिंदू डी यामधील अंतर. इथे आपण मोजायला गेलो तर बघा 1 एकक, 2 एकक, 3 एकक. आपल्याला संख्या रेषा दाखवली तर आपण मोजून लिहू शकतो. हे सोडवताना डिस्टन्स डीई बरोबर -1 सी चा निर्देशक -2 आहे आणि डी चा निर्देशक 1 आहे. -2 पेक्षा 1 मोठा आहे. धनसंख्या ही नेहमी ऋणसंख्येपेक्षा मोठी असते, म्हणून 1 वजा कंसात -2. मग हे ऋण आणि ऋण 2 वेळा आल्यानंतर त्याचं धन झालं. 1 अधिक 2 बरोबर 3, म्हणून डिस्टन्स सी डी बरोबर लेंथ सी डी बरोबर 3. तसेच डिस्टन्स डी सी, डी पासून सी पर्यंतचं अंतर हे सुद्धा 3 येणार. तर आता डिस्टन्स ए बी काढायच्यासाठी ए बिंदूचा निर्देशक -5, बी बिंदूचा निर्देशक -3, म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर आता -5 आणि -3 पैकी -3 मोठे आहेत, म्हणून -3 वजा -5. पुन्हा हे ऋण धन झाले, म्हणून -3 अधिक 5 बरोबर 5तून 3 गेले 2, म्हणून उत्तर आपलं 2. म्हणून वरील आपण ही जर उदाहरणं बघितली तर आपल्याला एक असं लक्षात येईल की 2 भिन्न बिंदूमधील अंतर ही धनसंख्या असते, म्हणजेच अंतर हे कधीही ऋण नसतं. 2 भिन्न बिंदूमधील अंतर ऋण नसते. तसेच जर ते बिंदू पी व क्यू हा बिंदू जर एकच असेल तर मात्र अंतर 0 असतं. हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आता हे लक्षात ठेवा की 2 बिंदूमधील अंतर हे त्यांच्या निर्देशकापैकी मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा केल्यावर मिळते आणि कोणत्याही 2 बिंदूमधील अंतर ही ऋणेतर वास्तव संख्या असते, म्हणजेच धन असते. आता दरम्यानता आपण जाणून घेऊया. जर 3 बिंदू आहेत पी क्यू आणि आर, हे एक रेषीय म्हणजे एकाच रेषेवर असणारे भिन्न बिंदू असतील, वेगवेगळे बिंदू आहेत पण एकाच रेषेवर आहेत, तर खालील दिल्याप्रमाणे 3 शक्यता संभवतात. काय शक्यता संभवते? तर पहिली शक्यता, बिंदू क्यू हा बिंदू पी आणि आर च्या दरम्यान असेल. दुसरी शक्यता, बिंदू आर हा पी आणि क्यू च्या दरम्यान असेल. आणि तिसरी शक्यता, बिंदू पी हा आर आणि क्यू च्या दरम्यान असेल. या 3 शक्यता संभवतात. जर आता ह्या शक्यतापैकी शक्यता योग्य कोणती होणार? जर पी आणि क्यू मधलं अंतर अधिक क्यू आणि आर मधलं अंतर हे जर पी आणि आर मधल्या अंतराबरोबर जर असेल तर क्यू हा बिंदू पी आणि आर च्या दरम्यान आहे असे म्हणतात. ही पहिली शक्यता जी आहे ही केव्हा असेल? तर ज्या वेळेला डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स क्यू आर बरोबर डिस्टन्स पी आर असेल, तर क्यू हा बिंदू पी आणि आर च्या दरम्यान आहे असं दाखवतात. आणि ही दरम्यानता पी डॅश क्यू डॅश आर अशी दर्शवतात. याचा अर्थ बिंदू क्यू हा पी आणि आर च्या दरम्यान आहे. उदाहरणार्थ एक उदाहरण बघूया. एका संख्या रेषेवर ए बी आणि सी हे बिंदू असे आहेत की डिस्टन्स ए बी बरोबर 5, डिस्टन्स बी सी बरोबर 11 आणि डिस्टन्स ए सी बरोबर 6. तर त्यापैकी कोणता बिंदू इतर 2 बिंदूच्या दरम्यान असेल? आता इथे ए बी आणि सी यापैकी कोणता बिंदू इतर 2 बिंदूंच्या दरम्यान आहे हे खालील प्रमाणे आपल्याला ठरवता येईल. त्याच्यासाठी मी एक आकृती काढलेली आहे. इथे बी आणि ए आणि सी डिस्टन्स बी सी बरोबर आपल्याला दिलेला आहे 11. डिस्टन्स बी सी दिलेला आहे 11. मग डिस्टन्स ए बी अधिक डिस्टन्स ए सी बरोबर 5 अधिक 6 बरोबर 11. यावरून डिस्टन्स बी सी, बी पासून सी पर्यंतचं अंतर
बरोबर डिस्टन्स ए बी अधिक डिस्टन्स ए सी. आता 1 आणि 2 विधानावरून जर डिस्टन्स बी सी बरोबर 11 आहे, बी पासून सी पर्यंतचं अंतर 11 आहे आणि ए बी अधिक बी ए सी बरोबर 11 होत आहे. म्हणून यावरून ए हा बिंदू बी आणि सी यांच्या दरम्यान आहे असं आपण सांगू शकतो. दुसरं उदाहरण पाहूया. एका रस्त्यावर सरळ रेषेत यू व्ही व ए ही शहरे आहेत. यू व ए मधील अंतर 215 किलोमीटर आहे. व्ही व ए मधले अंतर 140 किलोमीटर आहे आणि यू आणि व्ही मधील अंतर 75 किलोमीटर आहे. तर कोणते शहर कोणत्या दोन शहरांच्या दरम्यान आहे? याच्यामध्ये डिस्टन्स यू ए बघा, यू आणि ए मधलं अंतर 215 आहे. व्ही डिस्टन्स व्ही व ए मधील अंतर 140 आहे आणि यू व व्ही मधील अंतर 75 आहे. जर मी मोठं अंतर सोडून उर्वरित दोन अंतराची जर बेरीज केली म्हणजे डिस्टन्स यू व्ही अधिक डिस्टन्स व्ही ए बरोबर 75 अधिक 140 बरोबर 215 होतात. हे डिस्टन्स यू ए आहे. म्हणजे डिस्टन्स यू ए मधला यू आणि ए बिंदू हे दोन्ही बाजूला आहेत. उरलेला व्ही बिंदू त्याच्या दरम्यान येईल. यावरून डिस्टन्स यू ए 215 आहे. म्हणून यू ए डिस्टन्स यू ए बरोबर डिस्टन्स यू व्ही प्लस डिस्टन्स व्ही टू ए हे मिळालं. म्हणून व्ही ए शहर यू व ए या शहराच्या दरम्यान आहे असं आपण म्हणू शकतो. तिसरं उदाहरण. एका संख्या रेषेवरील ए बिंदूचा निर्देशक 5 आहे, तर त्याच रेषेवरील ए पासून 13 एकक अंतरावरील बिंदूचे निर्देशक काढा. संख्या रेषेवर ए बिंदू आहे, त्याच्यापासून 13 एकक अंतरावर असणाऱ्या डावीकडील व उजवीकडील असे दोन बिंदू आपण घेतले. ए बिंदू इथे घेतला, एक उजवीकडे आणि एक डावीकडे. दोन बिंदू जर घेतले तर 5 मध्ये एकदा आपल्याला 13 मिळवावे लागतील, एकदा 13 वजा करावे लागतील. मग 5 अधिक 13 बरोबर 18 होणार आणि 5 वजा 13, 13तून 5 गेले 8 राहिले. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा म्हणून ऋण 8. म्हणून त्याचे निर्देशक ऋण 8 आणि 18 हे होतील. म्हणून ए च्या डावीकडील बिंदू टी चा निर्देशक हा 5 वजा 13 बरोबर ऋण 8 असेल आणि ए या बिंदूच्या उजवीकडील बिंदू डी चा निर्देशक 5 अधिक 13 बरोबर 18 असेल. म्हणून ए बिंदू पासून 13 एकक अंतरावरील बिंदूचे निर्देशक अनुक्रमे ऋण 8 आणि 18 असतील.